सगळा परिवार आलाय बाबा. काय झालं? कशाला बोलवलं इकडे सगळ्यांना तुम्ही? बाबा तब्येत वगैरे बरी आहे की? काय झालं अचानक सगळ्यांना बोलवलं तुम्ही इथं? काय काम पडलं व? सगळ्याला इथं बोलावून घेतलं. काय झालं? बोला. अरे थांबा रे, किती प्रश्न विचारता. ऐकून घ्या मी काय म्हणतो ते आता. बाबा बोला की पटकन, आम्ही वाट बघायलो कवापासून. तुम्ही फक्त सांगतो म्हणायले, बोलून घेतलंय सगळ्या परिवाराला. पटकन बोला की काय आहे ते. बरं मी काय म्हणतो, आज आपण ना शेतामध्ये जाऊन पार्टी करू ता. पार्टी बाबा? शेतामध्ये? कशाला हो बाबा? पाण्या पावसाचे दिवस होत, घरीच करूता की. काय करायचं ते सांगा, फक्त तुम्ही ऑर्डर द्या, आम्ही करतो की. पाणी बिनी काही येत नाही. चला गप सगळे जण, एवढे जण हाव सगळे जण, मजा येते. शेवंताई आली, आंबू बी हाय ना आपले चिंटू बी हाय, सगळे जण आले की मजा येते ना. जाऊ तर चला बरं, सगळे डबे बिबे भरा, काय काय लागणार हाय काय नाही ते सगळं बघा आणि पॅकिंग करून घ्या. आज शेतामध्ये दिवस घालवायचा बघा, संध्याकाळी उशिरा येऊता. वाव बाबा बाबा, आपल्याला शेताला जायचं. हो रे बाळा, आपल्याला शेताला जायचंय. आज तुला वानेर दाखवतो. आणि शेतामध्ये इरीला पाणी हाय, आपल्या तळ्याला पाणी हाय मस्तपैकी. तू ते बघा मस्तपैकी. आपण ना त्या याच्यामध्ये केळाच्या झाडाला केळं लागले तर तुला काढून देतो, खा तू. चिंटू पण हाय, चुटकी पण हाय तुझ्यासोबत. हा बले बाबा, आणि इकडून जाताना मला चिप्सचा पुडा पाहिजे, चॉकलेट पाहिजे. बाबा मला पण चॉकलेट आणि चिप्सचा पुडा पाहिजे, बिस्किटचा पुडा पाहिजे. हो हो, सगळ्याला सगळं काही भेटल. चला लवकर आता तयारी करा बरं पोरी. भा पटकन. पाण्या पावसाचं शेतातल्या घरात जरी पाऊस जरी आला तर शेतात घर आहे तिथं राहता येतंय. चला लवकर आटपा पटपट. हो की बाबा. आणि काय चूल मांडायची का घरूनच स्वयंपाक करून न्यायचा? तुमचा काय विचार चाललाय? नेमकं बनवायचंय काय ते जरा सांगा की. शांता, तू सांग काय काय बनवाव काय नाही. जरा पोरीला सांग बरं. आणि काय काय लागणार आहे काय नाही जरा मला बी सांग, म्हणजे पोरीसोबत मी बी मदत करतो. काय सतरंजी बितरंजी लागल बसायला लेकरायला, खायचं प्यायचं बी जरा बाहेरून काय घ्यायचं असेल तर ते बी घेतो मी. आणि तू तोपर्यंत पोरीला सांग, पोरी बांधतात सगळं पटापटा. शेतातच जाऊन स्वयंपाक करायचा आहे बरं का. फक्त डिश म्हणजे तुला काय बनवायचंय, काय खायचंय, काय नाही, शेवंताला काय खायचंय, सगळं विचार करून सगळं बांधा तुम्ही. हा मी काय म्हणते, आता तर कोंबडं त्या दिवशी झालं 2 दिवसापूर्वी, काल पुरणपोळ्या झाल्या. मग आता साधं बिदं करावं का परत? म्हणजे मटनच खायची इच्छा आहे तुमची? आई, त्या दिवशी कोंबडं जे झालं होतं ना ते लय तिखट झालं होतं ग. आता आपण जरा कोंबडच करू ता, नाहीतर मग मटन आणायला लावता दादाला. आपण पुढं होता आणि मग ते जरा पिक आणि चांगलं पार्टी मस्तपैकी करू ता. तंदुरी बी करता येते की आई? मला मटनच खायची इच्छा आहे ग. ठीक आहे ना शेवंता. आणि तुला जर मग मटनच खायचं असेल तर मग मटनच मी घेऊन येतो. तुम्ही व्हा पुढं सगळेजण. आणि अजून काय काय साहित्य लागते काय काय नाही ते जरा इथं सांग मला, म्हणजे मी पटपट घेतो आणि येतो तुमच्या मागं मागं. मी ना शिला पटपट आटपा बरं. चला लवकर मग, चला जास्त इथंच दुपार होऊ देऊ नका. पटपट आटपा निघा बरं शेताला. हा पटपट घ्या, जास्त वेळ थांबू नका इथं. हा बरं आई. आई अजून किती दूर आहे शेत? अरे बाळा आता आलंच, आता 4-5 मिनिटं लागतील बघ. काय जास्त काय दूर नाही. तुझे पाय दुखायले का? घेऊ का माय तुला उचलून? हे आई, दादाला कळू नये का? स्वतःच्या लेकराला घेतलंय, माझ्या लेकराला घेईना झालंय, आणि त्याला तेवढं कळू नये का? किती दिवसानंतर शेतात आले बघ मी. लेकराला घेऊ नये का त्यानं माझ्या? आपल्याच लेकराला घ्यायले. असं असते बघ फरक आई. अरे का बरं थांबले तुम्ही? चला की लवकर. प्रफुल्ल, आंबूला घे बरं तुझ्या कडीवर आणि चुटकीला तिच्या मम्मी जवळ दे ना. मला पप्पा पाचीच बजायचं, मी पप्पा जवळच बसणार. मी ना जाऊन लेकराला घे जाय. काय करत नाही, रडू दे. रस रडली तर रडली, पुढे चालत चालत गेले की बसते शांत. जाय तिला घे. ताई तुम्ही चला, मी घेते तिला. हा माझ्याजवळ येते ती ना, राहते पण माझ्याजवळ. मी घेते आणि भाऊजी आंबूला घे तिला, आणि चुटकी माझ्याजवळ राहते. चला पुढं तुम्ही. मला मग कंटाळा आला की तुमच्याजवळ घ्या. बरं ठीक आहे. मग तुझा हात दुखू लागला की सांग, मग मी घेते. हा माझ्याजवळ. चुटकी ये ना माझ्याजवळ, ये बरं काकू जवळ. तुला घेऊन मी चलते. चल बरं. आंबू ये मामाच्या कडीवर बस. ये की रे प्रफुल्ल पुढं, लेकराला घे की बापा. आंबू ये मामाजवळ ये. चला आता सगळेजण पटापट चला बरं.
या इरीला पाणी नाही आणि कशाला थांबले इथं तुम्ही? आपल्या इरीकडे चला, ही रस्त्यात इर लागते म्हणून इथं नेहमी थांबता तुम्ही. लेकराला काय दाखवता? या इरीला पाणीच नाही, पुढचं चला आपली जी इर आहे तिकडं. बाबा इरीला पाणी दिसना झालं यावर्षी. तर किती किती पाणी राहते आपली, पूर्ण इर पाण्यानं पूर्ण भरून बाहेर पाणी जाते. यावर्षी काय झालं पाण्याला? पाणी कामून दिसना झालं याच्यामध्ये जास्त. शिला यावर्षी पाणी फार कमी झाले ना, त्यामुळे मग पाणी नसेल. आणि त्या दिवशी मोटर बी लावली होती, आपलं शेत भिजवायचं होतं, कदाचित त्याच्यामुळे पण पाणी कमी झालं असेल, नाही का बाबा? पाणी सहसा कमी होत नाही आपल्या इरीचं, पण यावेळेस ते पाणी कमी बी पडलंय. आणि आपल्या शेतामधून पाणी त्या बाजूच्या माणसानं पण घेतलंय ना. ते काय त्याचं नाव काय, पाटील काय त्याचं बघ, त्यानं बी म्हणली होती आमच्या इरीला पाणी नाही, अंतळाचे पाणी आटलंय, काय पाऊस पडला नाही यंदा, म्हणून मग ते बी म्हणले आम्हाला बी जरासं घेऊ द्या. तर मी म्हणलं बापा चला, पाण्याचं पुण्य लागतंय म्हणून पाणी मी पण त्याला म्हणलं घ्या. आंबू मागं होय, जराशी मागं होय. बरं चला, पाणी बघितलं का? चला बरं, इथे जास्त वेळ थांबता येत नाही, लेकरं होतं बाबा. आणि चला तिकडं तुम्हाला दाखवतो आता. केळाची झाडं ते सगळं आहे आपल्या इकडं शेतात लावलेले. केळं आले तर त्याला ते दाखवतो तुम्हाला. मग आपल्याला पार्टी बी करायची, चूल मांडायची बरं का? हो हो चला लवकर चला. तळ्याचं पाणी बी दाखवतं लेकराला. आणि पाणी आहे की नाही आई? मी कधी आले, किती दिवसानंतर शेताला आले, मला काय माहित, बघावं लागल जाऊन. बरं चला जाऊन बघता येते, चला मग चला. बाबा केल तोलून द्या ना, मला खायचं हाय. बाळा ते जास्त पिकले नाहीत, हिरवे आहेत, जरा पिकू द्यावं लागतात. तुला देतो एखादं तोडून, जरा असं थांब बघू तर पहिले कोणतं चांगलं आहे काय नाही ते. एखादं पिकलेलं असलं तर तुला तोडून देतो माय. आव बाबा मला पण पाहिजे. हो रे थांब, तुला पण देतो, जरा असं थांब बघू दे मला. अजून किती दिवस लागतील व पिकायला? केळ पूर्ण भरून झाले तर आता भरले तर किती दिवस लागतील? काढाव कवा लागल आपल्याला आता? अजून 15-20 दिवस लागतील बघ, नाही तर एखादा महिन्यातलं येतलंय. मग भरतात सगळे असे बी भरलेत, मग लावावं लागतात माणसं काढायला याला. आणि लक्ष बी द्यावं लागते बापा. आता लोक येऊन तो जाता येतात तोडत राहतात. शेतातला गडी आहे त्याला बसवावं लागल, थांबवावं लागल इथं शेतामध्ये. प्रफुल्ल ते नाम्या येतो म्हणला होता की रे शेतामध्ये, आपल्या गडी म्हणून काम करतो म्हणून लागला की काय झालं मग? येईना झालंय की काय? त्याला फोन लावून विचारावं असतं की. अहो बाबा त्याची बायको येईना म्हणून लागली. म्हणली मी 2-2 लेकरं घेऊन शेतामध्ये काय करावं, राहावं, लेकराची शाळा राहते तिथून जवळ नाही काय नाही. मग मी म्हणलं बापा तुम्ही लेकराची तेवढी कहाला काळजी करता, आमच्या इथं सोडा. हायता की म्हणजे आपली मीना हाय, शिला हाय, करतील लेकरायचं करता करता आपल्या लेकरायचं. त्यानं जर शेतात केलं असतं तर जमलं असतं. मात्र ती बाई म्हणाली नको म्हणाली, शेतामध्ये लेकरं माझ्या माघाऱ्या, मी लेकराला काही सोडत नाही इकडं तिकडं. आणि हे जर राहत असतील तर ह्याला राहू द्या, मी काही राहत नाही म्हणाली. कोणत्या माईला वाटते लेकराला सोडून राहावं म्हणून? लहान लहान होतं व जाऊ द्या ना. जे नवरा बायको असतील ना, असं जोडपं बघावं लागेल आपल्याला. लेकरं बाळाचं जोडपं बघितलं ना तर मग ते लेकराची वदवद होते जीवाची, तर ते मग जमतही नाही काहीच नाही. त्यापेक्षा काय करा तुम्ही, असं जोडपं बघा म्हणजे जिथं लेकरं नसतील, म्हणजे आता नवीन लग्न झालं असं राहायला येत असतील तर तसं जमल बघा. म्हणजे लेकराचं त्यालाही टेन्शन राहत नाही ना व. कोणत्या आईला वाटत नाही ना आपल्या लेकराला, लहान लहान लेकराला दुसरीकडे कुठं सोडावं म्हणून. तुम्ही पण विचार करून बघत जा ना जरा. बरं जाऊ द्या, मी नाम्याला विचारतो. दुसरा एखादा माणूस असेल तर बाबा बघ म्हणतो आमच्या शेतामध्ये गडी लावायचा आहे, आणि नवरा बायकोच असलेला बघ म्हणतो. पण आता इथून चला, आपल्याला तिथं शेतामध्ये चूल मांडून भाकरी चपात्या भाजी बिजी करायची बरं का. मसाला विसाला तयार करावा लागते तुम्हाला. आणि ह्या तुझ्या आई, तुझी सासूबाई, तुझी जाऊ ते कुठं गेल्यात? शेवंताई दिसना हली कुठं गेल्यात त्या? बाबा ते तिकडेच गेले आता आपल्या रानामध्ये तिकडं. म्हणल्या चुलबिल मांडतो म्हणल्या, तोपर्यंत तुम्ही या म्हणल्या सगळेजण, लेकराला दाखवून या म्हणल्या. मग ते चुटकीला बी ते तिकडेच घेऊन गेले आता. म्हणल्या कशाला नेता म्हणल्या चुटकीला म्हणल्या. तिथं आंबूला घेऊन आले आणि आपल्या चिंटूला घेऊन आले, आणि ते सगळे तिकडेच गेले. तर चला की मग तिकडे जाऊ तर आता. आभाळ बी आले, जरा पटपट आटपूत आहे की नाही बरं? हो हो चल लवकर चला. शेवंता तू कशाला उभं राहिलीस? बस ना खाली. अगं आई फक्त बघू लागले का कसं चाललंय, का शिजत आलंय का म्हणून. टाकली ना चिकन शिजायला टाकलंय, बघावं म्हणलं शिजलं की नाही व्यवस्थित ते. हे शिले उठ ना तिथून जाग्यावरून. तुला का बसूनच ठेवायला आणलंय की काय शेतामध्ये? माझा लेक आणि माझी लेक दोघे उभं राहून बघायले तर स्वयंपाकाचं काय कसं करायचं काय नाही ते, आणि तू जाऊन बसलीस लेकरासोबत तिथं. उठ जाग्यावरून. तुला कळना झालंय तेवढं? आई बसू दे की, तिला लेकरासोबत बसली बघायलो की मी. थांब ना, बाकीचं पुढचं तैलाच करायचंय. जर असं बसलेला तुला बरं दिसेना झालंय का? काय बोलत राहतीस? घरी बी सारखं, शेतातही बी सारखं, कुठं गेलं तू भन 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 किरकिर सुरूच राहते. बस जरा असं गप. केशव तुला काय झालं?
बायकोच्या पुढं बोलायला साईला तुला लाज कधी वाटायली का? बहीण हाय तू इथं तुझ्या पुढं तरी बोलायलास बहीण हालास जरा साहेबी तुला काही वाटना झालंय का? बस म्हणायलास गपचूप बायकोच्या पुढं थोडं तरी काही वाटू दे जा तुझ्या जीवाला. फडफड बोलायला काय झालं तुला? आई काय बोलली असं अवघड? तिनं फक्त म्हणू लागली की उठ म्हणून शिलाला स्वयंपाक करायला, बाकी काय बोलली इतका बोलायलास तू? ताई जाऊ द्या ना कशाला भांडण करायला अगो कशाला काय बोलायल्या? भांडण मी करायले का? काही वाटायले का भांडण नावान टाकायले माझ्यावर तुम्ही? तुम्हाला तेवढं कळना झालंय का? तुमचा नवरा बोलायलाय मला, मी बोललो नाही काय तू कुणाला? मी आईला कसा बोलला ते फडफड तुमच्यासाठी? तुम्हाला कळू नाही का? उठून पटकन स्वयंपाकाला काय लागाव गड्या जाऊन बसल्या पाहुण्यासारखं तिथं. काय कळू द्या जा जरा असं. मोठी वहिनी तिकडे जाऊन बसली आणि तुम्ही इथं अशा जाऊन बसले आरामशीर स्वयंपाक करायला का? मला आणले काय शेतामध्ये तुम्ही? शेवंता तू आलीस तेव्हापासून घरामध्ये भांडणं लावायलीस बरं का? आता गब्बस बघ. अरे काय बायकोच्या पुढं तू नालायक झालास रे, बायकोचा बैल झालास तू. अरे बहिणीला बोलायलास, माईला बोलायलास तुझ्या बायकोसाठी. आता आली ती, लहानपणापासून आम्ही वाढवलंय, आमच्या पुढं वाढलास तू. बहिणीने राखी बांधली तुला आणि बायकोच्या पुढं आम्हाला बोलायलास. तुला लाज वाटना झाली का रे? काय बोलू नका हो, जाऊ द्या भांडण कशाला करायला, जाऊ द्या, बोलू नका हो, बोलू नका, जाऊ द्या. शिले तू होय बाजूला, आज बघू दे गड्या काय होतंय. तू काय अशी काय भांडण लावून देतीस काय घरामध्ये? तू ती शेवंत आली तेव्हापासून तुला बरोबर बोलणं आली, वहिनीला बरोबर बोलणं चालली, सारखे भांडणं घरात मंदी. तू होय बाजूला आधी, मला बोलू दे ताईला. अव तुमच्या पाया पडते व, साईडला वा, भांडणं करू नका व. उगं नाव येतंय माझ्यावर. ताई नाही तर, बाबा नाही तर, इथं भाऊजी नाही तर, तुम्ही उगं भांडणं करू नका. बरं शांत बसा, बरं राग कमी करा तुम्ही, सोडा. बघ ती बायको कशी नाटकं करते, रडते. आम्हाला रडायला येते, मग हिच्यासारखे नखरे येत नाहीत आम्हाला. अरे नुसते तू म्हणायलास ना शेवंता घरात भांडणं लावते. अरे ती बायको ती मीनी घरात कामं बराबर करणार मला करावं लागतात घरातले कामं. कोणत्या लेकीला बरं वाटतंय रे? माईनं कामं करावं म्हणून 2-2 सुना असताना तुला हे काही वाटना झालास? बराबर बोलायलास बायकोकडून तू आज. तुला काय झाले, काय घासले की काय तुझ्या पायाला तिनं? आई काय बोलायला व तुम्ही? माझी आई काय खोटं बोलणं झाली, काय चुकीचं बोलणं झाली? तुम्ही तुमच्या नवऱ्याला काहीतरी घासलंय तेव्हा तुमचा नवरा तुम्हाला असं आम्हाला असं बोलायलाय. भाऊ म्हणून वाटणा झालाय, लेक म्हणून वाटणा झालाय. आज ते तुमचा नवरा म्हणून वाटायलाय, फक्त तेवढं शोभायलाय. दुसरं तर काही वाटणा झालंय त्याला की बहीण आली गड्या, माय हाय गड्या, कसं बोलाव कसं राहाव. बायकोकडून बोलायला 4 दिवसाला आली ती, बायकोकडून बोलायलाय. वाटायला पाहिजे त्याला लाज तर अशी तरी. बापा छोट्या गोष्टीचा एवढा पहाड केला व आई तुम्ही. मी काय चुकी केली होती? नुसतं बोलत राहायला तुम्ही, मी काय करू? काय झालं? लय आवाज यायलाय. बाबा आई शेवंता नुसतं भांडणं करायला, आता शिलाला काही बोलायला. आता तुम्हीच बोलाकडे आता काय बोलायचं ती. आई काय झालं? शेवंता काय झालं? काऊन भांडणं करायला तुम्ही दोघी जणी? काऊन बोलायला शिलाला काही बी? मी बी आलो तेव्हापासून बघायलो घरी 4 दिवस झाला. शेवंता आली नुसती भांडणं करत राहिली, काही बोलत राहिली. असं असते का? तुला काही कळना झालंय? येऊन इथं काऊन भांडणं लावायली आमच्या घरामध्ये तू? आई मी म्हणलो होतो ना, माझे भाऊ माझे नाही राहिले ग. बाप बोलायला, वहिनी बोलायला, तर भाऊ बोलायले तर. मी जातो आता, त्या घरी कधीच पाऊल ठेवणार नाही म्हणायले तर सरळ नाव घालायले तर तू भांडणं लावायलीस घरामध्ये म्हणून. अरे काय रे, बायकाच्या प्रेमामध्ये एवढं पागल झाल्या तुम्ही? बहिणीला विचारणा झाल्या, बहिणीला आणि माईला काही बोलायल्या. लाज वाटाय पाहिजे तुमच्या दोघाला. आणि तुम्ही तर बाप हाकी. लेकीला असं बोलता का तुम्ही? लेकीकडून बोला ना जर असं तरी, तुमच्या लेकायला दापाना जर असं तरी तुम्ही.